नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आपण या कार्यक्रमात विविध विषयांवरची चर्चा करतो आणि सरांकडून त्यांचं विश्लेषण जे आहे ते शास्त्रशुद्ध जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यांची मतं, त्यांचं विश्लेषण आणि त्यांची काही पडद्यामागच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते आपल्याला ते अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतात. आजचा जो विषय आहे तो जगाला अक्षरशः वेड लावणाऱ्या एका खेळाविषयीचा, तो म्हणजे फुटबॉल. आणि फिफा वर्ल्ड कप जो आहे तो आजपासून सुरू होतोय. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 48 देश यामध्ये सहभागी होत आहेत आणि 104 सामने 39 दिवसामध्ये खेळले जाणार आहेत. एक मोठं अर्थकारण यामागचं असतं आणि यजमान पद जे आहे ते अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांकडे आहे. जगावर युद्धाचं सावट आहे. अमेरिका युद्धामध्ये सहभागी आहे. काही गोष्टी हॉर्मुझच्या मध्ये पुन्हा सुरू झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर फुटबॉलचा हे जे हा जो विश्वचषक आहे जो 1930 ला सुरू झाला होता तो आता पुन्हा एकदा होतोय. खेळाच्या आवडीसाठी म्हणजे त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. निरगुडकर सर, नेमकं यावेळीची जी परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि एक प्रश्न वारंवार पडतो की एकदा फक्त अंडर 17चा वगळता भारताला कधीही यामध्ये स्थान मिळालेलं नाही, क्वालिफाय झालेलं नाही. काय नेमकं कारण आहे? त्याच्यात 3 प्रश्न आहेत. एक म्हणजे फिफा वर्ल्ड कप जो अमेरिकेला होतोय तिथल्या परिस्थितीविषयी आहे, त्याच्या पॉप्युलॅरिटी विषयी आहे आणि मग जे विषय आहे तो भारताचा आहे. अमेरिका हा काही अर्जेंटिना, ब्राझील, स्पेन, फ्रान्स यांच्यासारखा फुटबॉल असा देश नाहीये. इट्स बेसिकली अ बास्केटबॉल किंवा बेसबॉल ज्याला आपण म्हणतो तो अमेरिकेत पॉप्युलर आहे. जसा भारत हा क्रिकेटसाठी ओळखला जातो तसा अमेरिका हा बेसबॉल आणि बास्केटबॉलसाठी ओळखला जातो. पण आज तिकडे 3 देशामध्ये तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे 48 देश त्यात सामील आहेत आणि 104 सामने 39 दिवस असा एक फार मोठा थरार आहे आणि लोक पाहण्यासाठी उत्सुक आहेत की बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ब्राझील त्या विश्वचषकावर आपलं नाव कोरणार का, किंवा अर्जेंटिना जे मागच्या वेळचे विजेते होते ते आपलं विजेतेपद कायम ठेवतील का, किंवा स्पेन किंवा फ्रान्स हे आजचे जे डार्क हॉर्स आहेत ते जिंकतील का याच्या पलीकडे जाऊन कुठला एखादा आणखी वेगळा देश याच्यामध्ये बाजी मारतो का. या 48 देशामध्ये किती छोटे छोटे देश आहेत तुम्हाला सांगतो. एक केप दे व्हेर्दे अशा नावाचा देश आहे. जेव्हा मी त्याचं नाव वाचलं त्यावेळेला मुद्दामून त्याची माहिती गोळा केली आणि तुम्हाला सांगतो कोथरूड सुद्धा मोठा असेल एवढा हा छोटा देश आहे. आता त्या देशामधली खेळाडू किती असणार आणि ते क्वालिफाय होतात आणि 140 कोटीचा भारत क्वालिफाय होत नाही. भूकमरी आणि यादवी युद्धांनी ग्रस्त असलेला सेनेगल किंवा पश्चिम आफ्रिकेतले अनेक देश, छोटे छोटे देश याच्यात क्वालिफाय होतात, परंतु भारत याच्यात क्वालिफाय होताना आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं की एकीकडे न्यूयॉर्क शहर तयार होत असताना या सगळ्या सोहळ्याच्या स्वागत सोहळा जो होणार आहे प्रचंड मोठा दिमागदार, जेव्हा हा कार्यक्रम आपले लोक बघतील त्यावेळेला तो कार्यक्रम साधारणतः सुरू वगैरे झालेला असेल, तर प्रश्न असा येतो की याच्यामध्ये भारत कुठेच नाही, का नाही. आणि इतके वर्ष आपण खेळतोय, आपल्याकडे क्रिकेटला जसं ग्लॅमर आहे तसं फुटबॉलला ग्लॅमर नाही. आता महिला क्रिकेटला जरा थोडंफार आता यायला लागलेलं आहे. तर पुन्हा तेच आहे की जसा युरोपियन युनियन मधल्या काही देशांमध्ये, लॅटिन अमेरिकेतल्या देशांमध्ये फुटबॉलला विजयाचा इतिहास आहे. त्यांच्याकडे फुटबॉल मधले कोहली, सचिन तेंडुलकर, सुकर मागच्या पिढीचे, किंवा राहुल द्रविड, रोहित शर्मा, किंवा अगदी आत्ताच्या पिढीचा म्हणायचं झालं तर वैभव सूर्यवंशी त्यांच्याकडे आहेत. परंतु त्यांच्याकडे फुटबॉलमध्ये तसे काही प्लेयर्स नाही आहेत. आपल्याकडे फुटबॉलमध्ये असं कोणी सितारा चमकलाय आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपण जिंकलोय असं दिसत नाहीये. आणि हा जो फुटबॉल आहे या फुटबॉलला एक वेगळी पार्श्वभूमी ते खरं आहे आणि ती पार्श्वभूमी अशी आहे की इराण अमेरिका युद्ध सुरू आहे आणि इराण याच्यात पार्टिसिपेट करत आहे. आता इराणच्या संघाला अमेरिकेत येण्याकरता काय सव्य करायला लागलं ते त्यांना माहिती आहे.
सेनेगलच्या पंचांना इथे प्रवेश दिला नाही, काही खेळाडूंना प्रवेश दिला नाही, काही देशातल्या हैती वगैरे सेनेगल सारख्या देशांवर स्थलांतरितांसाठी बंदी आहे तिकडे यायला. मग त्यातले काही देश मेक्सिकोत राहणार आहेत आणि ते अमेरिकेत सामन्याच्या दिवशी येणार आणि परत जाणार, असे सगळे विचित्र प्रकार आहेत. तर भारतामध्ये कमिंग बॅक टू, याच्यात पैसा नाही. दुसरी गोष्ट, याला फारशी व्ह्युअरशिप आपल्याकडे नाही. आणि म्हणजे बघा तुम्ही की क्रिकेट इज वे अहेड. आपल्याकडे क्रिकेटचा सामना असेल भारत पाकिस्तान तर 61 कोटीची व्ह्युअरशिप असते आणि फुटबॉलला 30 कोटीची पण नाही आहे. कबड्डीला 28 कोटीची आहे, म्हणजे त्याच्या जवळची आहे. बॅडमिंटनला 12 कोटीची आहे आणि कुस्तीला 16 कोटीची आहे. त्यामुळे जेवढा पैसा कबड्डी आणि इतर खेळांमध्ये दिसतो तेवढा सुद्धा आपल्याला फुटबॉलमध्ये दिसत नाही. मागच्या 10 वर्षामध्ये फुटबॉलची लोकप्रियता, त्याची दर्शक संख्या ही 25% वाढली तरी भारतामध्ये. पण त्याच काळामध्ये क्रिकेटची दर्शक संख्या ही साधारणतः 38 ते 40% वाढलेली आहे. आपल्याकडे क्रिकेटचं IPL होतं, इंडियन प्रीमियर लीग, अगदी वुमन लीग पण आपल्याकडे होते, त्यालाही आता प्रचंड प्रमाणात मागणी आली आहे. त्यांची अवॉर्ड जे आहेत ते पुरुषांच्या बरोबरीचे झालेले आहेत. फुटबॉलमध्ये ISL आपल्याकडे इंडियन सुपर लीग आहे, पण इंडियन सुपर लीग पुन्हा आपल्याकडे प्रचंड पॉप्युलर झाले आहे आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचे खेळाडू रातोरात स्टार बनलेत, करोडपती बनलेत, असं दिसत नाही. याचं एक कारण म्हणजे संपूर्ण भारत काही फुटबॉल खेळताना तसं तुम्हाला दिसत नाही. त्याच्यात जी 3-4च प्रदेश आहेत, राज्य आहेत की जी पुढे आहेत. त्यातलं एक आहे गोवा, दुसरा आहे मणिपूर किंवा पश्चिम बंगाल. ही एक 2-4 राज्य जर सोडली तर फार मोठ्या प्रमाणावर तिथे खेळ जातोय असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे इकडे अजून क्रिकेटचा जसा वेड लागलं तसं फुटबॉलचं वेड आपल्याकडे लोकांना लागलेलं नाही. तरी देखील पहाटे उठून लोक सामने निश्चित पाहणार आहेत, कारण त्यातला जो थरार आहे, त्यातली उत्कंठा आहे, त्यातला जो स्पीड आहे आणि त्याच्यामुळे काय म्हणू आपण ज्याला ऍड्रिनलिन वाहतं, ते सगळं बघताना जो जोश येतो. मध्यरात्रीनंतर काहीतरी 2-2:30 हे सामने चालू होतील आणि पहाटे 6, 6:30, 7ला ते संपलेले असतील. तरी सुद्धा लोक आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कामाचं प्रेशर असताना सुद्धा मला खात्री आहे की काही लोक याच्यात नक्कीच रस घेऊन बघतील, पण ती संख्या क्रिकेट एवढी निश्चित नाही. तर खरं कारण आहे की आपण अजून त्याच्यात स्टार प्रोड्यूस केलेले नाहीत, आपण विक्ट्रीज प्रोड्यूस केलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे याला स्पॉन्सरशिप नाही. अगदी बरोबर आहे सर. हा तुम्ही स्पॉन्सरशिपचा मुद्दा काढला म्हणून 1950ची ती घटना आठवते, जेव्हा भारत क्वालिफाय झाला होता. परंतु आपल्या फुटबॉल फेडरेशननी संघ पाठवला नव्हता क्वालिफाय होऊन सुद्धा. तेव्हा अशी पण वदंता एक होती, ती किती खरी खोटी माहीत नाही, पण की बेअरफूट पळायला तयार नव्हते. अर्थात तशीच अगदी परिस्थिती असेल असं म्हणता येत नाही, पण मुळात प्रश्न हा होता की तेव्हा आपल्या देशाकडे सुद्धा तिथे पाठवून त्यांचा खर्च करण्याची टीमच्या एवढे कदाचित आर्थिक कुवत नव्हती. हे पण एक कारण असू शकेल. नेमकं काय कारण होतं तेव्हा? मला असं वाटतं तेव्हा देश इव्हॉल्व्ह होत होता. 1847 साली स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि आपल्या प्राथमिकतेमध्ये आणि प्राधान्यामध्ये स्पोर्ट्स अजून यायचं होतं. तरी 1952 साली आपण एशियाड गेमचं आपल्याकडे आयोजन केलं होतं आणि त्याच्यानंतर थेट 1982 साली केलेलं होतं. परंतु तरी देखील स्पोर्ट्स ही प्राथमिकता आणि स्पोर्ट्स हे कल्चर, स्पोर्ट्स ही शास्त्रशुद्ध अकॅडमी, या सगळ्याचा प्रवास भारताचा सुरू व्हायचा होता आणि त्याच्यात साहजिकच जेव्हा 60-70% जनता अशिक्षित असते, लिटरेट नसते आणि 50%हून अधिक हे दारिद्र्य रेषेखाली जगत असतात, तेव्हा तुमच्या देशाच्या प्राथमिकता खूप वेगळ्या असतात. त्यामुळे जरी तुमच्याकडे गुणवत्ता असली तरी तुमच्याकडे साधनं नसतात, संस्था नसतात, प्रशिक्षक नसतात. स्पोर्ट्स चं जे काही टेक्निक आहे ते शिकवण्याकरता लागणाऱ्या अत्याधुनिक जिम्स या तुमच्याकडे नसतात. त्यामुळे आय एम नॉट सरप्राईज की त्यांच्याकडे खरोखरच बूट नव्हते किंवा जे बूट असतील ते बूट आंतरराष्ट्रीय दर्जाचे वगैरे निश्चित नव्हते. आता या पार्श्वभूमीवर तुम्हाला मी सांगतो, भारत क्वालिफाय होत नाहीये, पण भारतात बनलेले फुटबॉल मात्र क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे आज फुटबॉल जे तिथे वापरले जाणार आहेत त्यातले बहुतांश मॅचेतले फुटबॉल हे भारतामध्ये बनून तिकडे एक्सपोर्ट होत आहेत.
त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे भारताचं तिकडे रिप्रेझेंटेशन होतंय असं म्हणलं तरी काही गैर नाहीये. सर, खूप मोठं अर्थकारण या सगळ्या सामन्यांच्या मध्ये दडलेलं असतं किंवा जेव्हा या पद्धतीने विश्वचषक कुठल्याही खेळातला असो तो होतो तेव्हा याबद्दलची जी आकडेवारी ते 11 ते 13 अब्ज डॉलर एवढी प्रचंड उलाढाल यावेळी होण्याची एक शक्यता आहे. कसं हे सगळं अर्थकारण असतं ते थोडं समजावून सांगाल? पहिली गोष्ट न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन झाल्यानंतर 3 देशात हे जे सामने होणार आहेत त्याची तिकीटं यावेळी खूप महाग आहेत. अमेरिकेमध्ये जर कोणाला तिकडे जाऊन अगदी अमेरिकन माणसाला जरी ते सामने बघायचे असतील तरी $600 तिकीट आहे. प्लस तुम्हाला जायचा यायचा खर्च, तिथे काही जेवण खाण तुम्ही कराल तो खर्च. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. जो फायनल मॅच आहे त्याचं तिकीट 1600 कोटी रुपयांचं आहे आणि त्याची जी सामन्याची कपॅसिटी आहे ती साधारणतः 82,500 लोकांची आहे. अर्थात याचं प्राइस मनी अवास्तव खूपच जास्त आहे, कारण हे सगळे सामने आपल्याकडे त्याची तेवढी पॉप्युलॅरिटी नसली तरी 1600 कोटी काही आकडा देश हे आहे. सर, हा 1600 कोटी आकडा आहे का वेगळा? तिकिटांचं फायनलच्या मॅचचं अंतिम सामन्याच्या तिकिटाचं $1600 $1600. $1600 $1600 एवढं महागडं तिकीट आहे की ते परवडणं शक्य नाही आहे. आणि तरी देखील खेळाडूंच्या प्रेमापोटी लोक तिकडे जातील. उदाहरणार्थ 41 वर्षाचा रोनाल्डो आहे, त्याची शेवटचा वर्ल्ड कप आहे, किंवा मेसी आहे, परहॅप्स त्याचा शेवटचा असू शकतो बिकॉज ही इज 38 किंवा अजून फार तर एखादा खेळू तो शकेल. पण मॉबे आहे, हॅरी केन आहे, ज्युलियन अल्वारेज आहे, हेंड्रिक आणि ज्युनियर काय ज्युनियर विल्कन्स हे ब्राझीलचे खेळाडू आहेत. आर्द्रा गुलेर आहे, इज अ एक्सलंट फुटवर्क. जर तुम्ही पाहिलं तर गिल्बर्टो मोरा आहे, त्याचा जो स्पीड आहे गिल्बर्टो मोराचा, अक्षय तुम्हाला सांगतो एखादा चित्ता जसा धावतो तसा त्या वेगाने ही सगळे खेळाडू धावतात. त्यामुळे व्हाईट अँड ब्ल्यू विच इज अर्जेंटिना कलर, येलो अँड ग्रीन विच इज ब्राझील, आणि मग इतर देशांचे जर्सी घालून धावणारी ही सगळी तो जो थरार आहे तो बघायला लोक येतात. दुसरी गोष्ट, या खेळाडूंना फॉलोअरशिप एवढी आहे की ते खेळाडू जे शेविंग क्रीम वापरतात म्हणा, किंवा ज्या प्रकारची हेअरस्टाईल करतात, किंवा ज्या प्रकारचे शूज घालतात, ते जगभर फॉलो केले जातात आणि त्यामुळे त्याचा धंदा प्रचंड वाढतो. आणि मग स्पोर्ट्सचे ब्रँड्स आहेत ते ब्रँड्स तिथे ऍडव्हर्टायझिंग करताना तुम्हाला दिसतात. मग ते ऑटोमोबाईलची एखादी गाडी असते किंवा आणखीन असंख्य गोष्टी आहेत. एखादं स्पोर्ट्स ड्रिंक असू शकतं की जे याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवू शकतं. एकूण काय तर जी तरुणाई आहे त्या तरुणाईला अट्रॅक्ट करणारी जी प्रोडक्ट्स आहेत ती सर्व प्रोडक्ट तुम्हाला इथे जाहिरात करताना दिसतील, कारण तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजार एकदम एका क्षणात उपलब्ध होतो. कारण जरी सामने अमेरिकेत आणि मेक्सिकोमध्ये, कॅनडामध्ये होत असले तरी याची जी व्ह्युअरशिप आहे ती व्ह्युअरशिप काही काय म्हणू आपण ज्याला, काही करोडोंची आहे. तुम्हाला सांगतो आत्ताचा जो अंदाज आहे तो अंदाज साधारणतः 200 ते 225 कोटी, म्हणजे 700 कोटीच्या जगामध्ये दर चौथा माणूस आज सामने बघणार आहे. इतकी प्रचंड लोकप्रियता मला नाही वाटत कुठल्या खेळामध्ये असेल. क्रिकेट हे फक्त 8 ते 10 देशात खेळलं जातं, विशेषतः भारतीय उपखंडामध्ये खेळलं जातं, आणि बाहेर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा थोडंफार खेळतं, आणि इंग्लंड आहे जिथे त्याचा उगम झाला. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर इतक्या प्रचंड संख्येनं खेळला जाणारा हा खेळ, त्यामुळे त्याच्यात पैसा असणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्याची व्ह्युअरशिप पण त्याचाही थरार तेवढाच आहे. त्यामुळे याचं जे अर्थकारण आहे ते त्याच्या स्पॉन्सरशिपवर, त्याच्या मार्केटिंग राईट्सवर, त्याच्या व्ह्युअरशिपच्या टेलिकास्ट राईट्सवर जातं, आणि आपल्याकडे त्याचे टेलिकास्ट राईट एका कंपनीनं, मीडिया कंपनीने विकत घेतलेले आहेत, आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ते आता पहाटेच्या वेळी दिसणार आहे. एक याच्या मागचं दुसरं कारण असं असतं की स्पोर्ट्स इज अन ॲडिक्शन. स्पोर्ट्स हा केवळ छंद नसतो, तो केवळ एक खेळ नाहीये प्रोफेशन म्हणून, तर त्याचं एक विलक्षण ॲडिक्शन असतं. आणि ज्या देशांमध्ये हा खेळ खेळला जातो किंवा हा खेळ भरवला जातो किंवा एखादा देश जिथे जिंकतो, त्याचा एक असा अनुभव आहे की तिथल्या आत्महत्या त्या वर्षी कमी होतात.
समाजामधले तेढ कमी होते आणि त्या समाजाअंतर्गत जे वादविवाद असतात ते मिटतात आणि एक राष्ट्र म्हणून उभं राहायला मदत होते. कतारमध्ये याचा अनुभव आलेला आहे. दुसरा एक आणखीन याच्यामध्ये असं आहे, मार्केटिंग ह्याच्यापेक्षा सुद्धा, की त्या देशाची प्रतिमा सुधारायला खूप मदत होते. आज अमेरिकेमध्ये या सगळ्या अस्थिर परिस्थितीमुळे, महागाईमुळे त्यांचं टुरिझम डबघाईला आलेलं आहे, किंबहुना खूपच कठीण झालेलं आहे. त्या टुरिझमला एक फार मोठा बूस्ट या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून मिळणार आहे. आपल्याकडे व्ह्युअरशिप सुद्धा याची प्रचंड वाढणार आहे, तुम्हाला मी सांगतो. आत्ताच अनेक ठिकाणी रेस्टॉरंट्समध्ये, मोठ्या अशा ह्याच्यामध्ये त्याचे स्क्रीन लावून मोठ्या स्क्रीनचे टेलिव्हिजन आपल्याकडे आता प्रचंड प्रमाणात विकले जात आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जो देश भरवतो त्याला याचा प्रचंड फायदा होतो. कतारमध्ये प्रचंड फायदा झाल्याचा, आर्थिक फायदा तर प्रचंडच झाला कतारला. याच्या आधी फ्रान्स, जर्मनी जिथे ते झालाय त्या देशांनी खूपच याच्यातनं पैसे कमवलेत. परंतु त्याच वेळेला फिफावर असा एक आरोप केला जातोय की फिफा हा न्यूट्रल प्लॅटफॉर्म आता राहिलेला नाहीये. तर ज्या देशाला आपली प्रतिमा सुधारून घ्यायची असेल तो प्रत्येक देश मग ते भरवायची निमंत्रण देतो, पैसा ओततो आणि पैसाही मिळवतो आणि प्रतिमाही मिळवतो. जसं आपल्याकडे एखादा नगरसेवक आपली गुंड आणि खंडणीखोर प्रतिमा गाडून टाकून आपण देवभक्त आहोत, हिंदू आहोत वगैरे असं दाखवण्याकरता आपल्याकडे गणेशोत्सव किंवा नवरात्र भरवतात. त्याचं जे मोठं वर्षन की आहे की काय असं मला वाटायला लागतं. आता जी युद्धखोरी प्रतिमा आहे ती युद्धखोरी प्रतिमा पुसण्याकरता ट्रम्पला याचा कितपत मदत होईल याच्याविषयी आता अमेरिकेमध्ये खूप जोरजोरात चर्चा सुरू आहे. याचं कारण या आधी सुद्धा अनेक देशांनी या न्यूट्रल प्लॅटफॉर्मचा जो खेळ खरं तर जोडतोय, परंतु त्याच्यातनच विभागणी होते की काय असा एक तिकडे आपल्याला असाही एक सूर आपल्याला तिकडे दिसतो. एक लक्षात ठेवा, हे सर्व देश कॅपिटलिस्ट देश आहे, काही समाजवादी देश नाही आहेत. त्यामुळे या कॅपिटलिस्ट देशामध्ये अशा प्रकारची मार्केट इकॉनॉमी येणार आणि एकदा मार्केट इकॉनॉमी आली की मग तिकीट चढ्या बाजाराने विकली जाणार. ज्या बाद फेरीचे सामने जेव्हा चालू होतील, क्वार्टर फायनल, सेमी फायनलचे वगैरे, त्यावेळेला त्याची जी तिकीटं आहेत ती तिकीटं $1000 वगैरे तिकीटं जी आहेत ती सरळ $2,500 आणि $3,000 विकली जाणार आहेत, जरी त्याच्यावर बंदी असली तरी सुद्धा. म्हणजे एकीकडे अमेरिकेमध्ये प्रचंड इन्फ्लेशन आहे, पेट्रोल प्रचंड वाढलेलं आहे, तरी सुद्धा त्या सगळ्यातनं एक मुक्ती म्हणून लोक याच्याकडे बघत असतात. आणि कारण त्याला स्पोर्ट्सचं ऍडिक्शन असतं. एकदा तुम्ही पाहायला लागल्यानंतर तुम्ही ते पाहत बसता, अशी त्याची परिस्थिती आहे. सो फॉर द कंट्री, जे देश ती भरवतो त्याच्यासाठी अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठं पाठबळ मिळतं. त्या पंतप्रधानाची किंवा राष्ट्रप्रमुखाची इमेज आंतरराष्ट्रीय बाजारात खूप वरती जाते. ज्या कंपन्या याला स्पॉन्सरशिप देतात त्यांना रगड पैसा याच्यातनं मिळतो, कारण त्यांचा सेल प्रचंड वाढतो. ज्या कंपन्या तिकडे जाहिराती करतात त्या मैदानावर किंवा नंतर टेलिकास्टमध्ये जाहिराती दाखवतात, त्यांना आपापल्या देशामध्ये भरभक्कम असा जनतेचा पाठिंबा मिळतो. आणि जनतेला आपल्या रोजच्या दुःखांमधून, रोजच्या कटकटींमधून, मग ती बेकारी आहे, कौटुंबिक समस्या आहेत, देशातल्या समस्या आहेत, युद्ध आहेत, या सगळ्यातनं त्यांना वर यायला याची मदत होते. अगदी बरोबर आहे. 1954 मध्ये पहिल्यांदा स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा सामने झाले तेव्हा हे दूरचित्रवाणीवर म्हणजे टेलिव्हिजनवर दाखवण्यात आले. तेव्हा ज्या ज्या देशांमध्ये टेलिव्हिजन होतं त्यांना ते पाहता आले आणि त्याचं प्रसारण सुरू झालं. जर काही महत्वाचे जे टप्पे आपण बघितले तर 1958 मध्ये पेलेचा जो उदय झाला, पेले आला 17 वर्षाचा खेळाडू आणि त्यांनी वेड लावला अक्षरशः. मग आपण हँड ऑफ गोल्ड जो अर्जेंटिनाचा डिएगो मॅराडोनाचा जो आहे तो आहे. असे अनेक महत्वाचे टप्पे आहेत आणि अनेक जे फुटबॉल प्रेमी आहेत, कारण मी सातत्याने जरी बघत नसले तरी मला क्रिकेटपेक्षा टेनिस आणि फुटबॉल पाहायला जास्त आवडतं, कारण क्विक काहीतरी होत असतं, लवकर सामने संपतात आणि तो जो थरार आहे तो मिनिटाचा थरार असतो. सर, तुमचे असे कुठले आणखी महत्वाचे काही टप्पे वाटतात तुम्हाला की या खेळामध्ये आहेत आणि आताच्या अमेरिकेमधल्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला कशा अमेरिकेची पद्धतीने परिस्थिती सांगितली की आता हो युद्धखोर परिस्थिती आहे तिकडे, त्याच्यावर मात हो करण्याकरता म्हणून याचा वापर केला जाणार आहे.
तुम्ही ज्या पेले, मॅराडोना यांचा उल्लेख केला तो काळ खूप मागे पडला एक प्रकारे. हो. किंवा आता जी मुलं बघत असतील त्यांच्यापैकी किती लोकांना पेलेचा काळ आठवेल मला सांगता येत नाही, पण इट एक्स्ट्रीमली पॉप्युलर. ब्राझीलमध्ये बराच काळ मी 90च्या दशकामध्ये माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने आणि स्कॉलरशिपच्या निमित्ताने राहिलोय. तेव्हा अव्हेन्यू द पॉलिस्टा अशा नावाचा एक रस्ता आहे की जो मेन रस्ता रिओ दी जेनेरो मध्ये आहे. त्या 16 किलोमीटरच्या रस्त्यावर तुम्हाला सांगतो दोन्ही बाजूला जेवढी होर्डिंग होती एकदा मी पाहिली तर ती सगळी होर्डिंग आणि ती विविध प्रोडक्ट्सची होती. म्हणजे सूटची होती, प्रॉपर्टीची होती, आणखीन कन्झ्युमर प्रोडक्ट्सची होती. त्या सगळ्याचा ब्रँड अँबॅसेडर एकच होता आणि तो म्हणजे पेले. म्हणजे तुम्हाला कल्पना करा याची पॉप्युलॅरिटी किती असेल. हीच पॉप्युलॅरिटी आत्ता तुम्हाला सांगतो ब्राझीलच्या विल्किन्सन ज्युनियर किंवा एंड्रिक याच्याकडे आहे, किंवा आर्द्रा गुलेर आणि गिल्बर्टो मोरा यांना त्यांच्या देशात आणि इतर देशातही मिळालेली आहे. हॅरिकेन, मॉबे, तुम्हाला किती नावं सांगू, जुलियन अल्वारेज, हे सगळे आजचे स्टार आहेत. आणि त्यांना जी मिळणारी एन्डॉर्समेंट आहे तुम्हाला सांगतो ती एन्डॉर्समेंट आपल्याकडचे क्रिकेटपटू काय पैसे कमवतात त्याच्या कित्येक पट हे पैसे कमवणार. आता IPL मध्ये पैसे कमवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की क्रिकेटमध्ये किती पैसा आहे. मग तुम्ही विचार करा 10-11 देश खेळत असताना जर क्रिकेटमध्ये एवढा पैसा असेल तर जो खेळ 100हून अधिक देश खेळतात आणि क्वालिफाय होण्यासाठी धडपडतात आणि जेमतेम 50-48 देशाला याच्यात प्रवेश मिळतो. मग त्याची पॉप्युलॅरिटी जगभर त्याची व्ह्युअरशिप 150 कोटीच्या 200 कोटीच्या घरात आहे. म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या जास्त आहेत. तर त्याला त्या खेळात पैसा केवढा असणार. तर ह्याचं स्केलच वेगळं आहे पूर्णपणे. इतकी लॉयल्टी असते एखाद्या क्लबचे सामने जे मी पाहिलेले आहेत ब्राझीलमध्ये. मी अनेक सामने स्वतः पाहायला गेलोय. त्याच्या समर्थकांसाठी वेगळे स्टँड असतात आणि त्या क्लबचे समर्थक तिकडेच बसतात, ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. याचं कारण त्यांच्या अंगात तसे टी शर्ट घातलेले असतात आणि त्यांच्यात तुंबळ युद्ध होऊ शकतं जर ते एकत्र बसले तर. म्हणून तिकडे एखादा युद्धासारखी पोलीस आणि लष्कर मागवलेलं असतं आणि त्यांच्या शहरामध्ये जायचे मार्ग सुद्धा असतात ना, ते मार्ग 5-5, 10-10 किलोमीटर पर्यंत वेगळे ठेवलेले असतात की ते एकमेकांच्या मिक्स होऊ शकणार नाहीत. कारण मिक्स झाले तर कदाचित त्यांच्यामध्ये जो हरलेला आहे तो त्वेषाने जिंकलेल्यावर चाल करून जाऊ शकतो. आणि असे प्रसंग तिकडे भरपूर घडलेले आहेत. ते मी ब्राझीलमध्ये पाहिलेत, अर्जेंटिनामध्ये पण पाहिलेत. त्यामुळे जे आपल्याकडे क्रिकेटमध्ये जे एक वेड जुनून ज्याला म्हणतो ना आपण की इट्स देअर इन द ब्लड, तसं ते अनेक देशांमध्ये त्या तरुणाई मध्ये आहे. आणि त्याचाच एक प्रकारे आपली इमेज सुधारायचं काम रशियामध्ये जेव्हा सामने झाले तेव्हा त्यांनी केलं, सौदी अरेबियात झाले तेव्हा त्यांनी केलं, कतारमध्ये केलं. तसंच ते आता ट्रम्प महाशय करतायत अशी त्यांच्यावर टीका होती. आणि आता ती टीका करायला सर्वात पुढे कोण असतील तर ते न्यूयॉर्कचे मेयर ममदानी आहेत. आणि त्यांनी नेहमीप्रमाणे तो स्थलांतराचा मुद्दा याच्यात गुंफलाय की इतके प्लेयर अमेरिकेचे 6 प्लेयर स्थलांतरित आहेत, अमुक एक प्लेयर त्याची आई एका वेगळ्या देशाची, वडील एका वेगळ्या देशाचे, मग तुम्ही त्याला कोणत्या याचा म्हणणार, असे अनेक मुद्दे ममदानी याच्यात काढतात. पण दॅट्स अ मोर ऑफ अ पॉलिटिकल स्कोरिंग. आणि आपलं फुटबॉलवर किती प्रेम आहे हे दाखवण्याकरता ममदानी तो केविलवाणा प्रयत्न करतायत. जवळपास प्राइज मनी जे अंतिम सामन्याचं असेल विजेत्याचं ते 415 कोटी भारतीय चलनामध्ये जर आपण म्हणायचं झालं तर एवढं असणारे 12 ग्रुप्स आहेत आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 टीम्स अर्थातच असतील. नॉकआउट सामने सर तुम्ही म्हणालात तसं त्यांची तिकिटांची पण मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होणार आहे. एकंदर काय तर एक प्रचंड मोठं अर्थकारण या फिफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने होणार आहे. जगभरातले आणि होय. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सर मांडलात की जेव्हा अशा प्रकारचं खेळ किंवा हे असतं तेव्हा त्या क्रीडाप्रेमी जे आहेत ते एका वेगळ्या वातावरणामध्ये जातात आणि मग त्यांचं वास्तविक जीवनातल्या समस्यांकडून सुद्धा बरंचसं दुर्लक्ष होतं. कुठेतरी एक डोपामाइन वेगळ्या प्रकारचं रिलीज होतं. तर हे काही असो परंतु क्रीडाप्रेमींसाठी मात्र ही पर्वणी निश्चित असणार आहे. खूप थरारक असे सामने पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे आपण वाट बघूया. आपण हे सामने बोला. हा क्रीडा क्षेत्रातला महाकुंभ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. किंवा ब्राझील खेळतंय म्हणून जर म्हणायचं झालं तर इट्स अ कार्निवल.
इट्स अ स्पोर्ट्स कार्निवल. अगदी. तर तयार मला निश्चितच खात्री आहे की भारतातले सुद्धा अनेक तरुण असे आहेत जे फुटबॉलचे प्रेमी आहेत आणि ते वेळी जागून हे सामने बघणार आहेत, यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आठवणी काही या खेळाशी किंवा वर्ल्ड कपशी संबंधित आहेत का? जवळपास गेल्या दुसरी गोष्ट मागच्या म्हणजे 3-4 वेळेला होय. ज्या फायनल झालेल्या आहेत त्या फायनल मी पाहिलेल्या आहेत. फायनल कधी शक्यतो फायनल सेमीफायनल चुकवत नाही, कारण या सगळ्या खेळामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. त्यांचं यावेळी नियम खूप बदललेले आहेत तुम्हाला मी सांगतो, हम्म, हम्म. आणि ते नियम अधिक स्ट्रिक्ट झालेले आहेत. विशेषतः रेड आणि येलो कार्डच्या बद्दलचे जे नियम आहेत मी वाचत होतो ते खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले आहेत. इंजुरी जर कोणाला झाली तर त्याला आता बाहेर 1 मिनिट बाहेर बसणं काय, आणि ते जर नाही बसलात तर त्याची पनिशमेंट त्या संघाला मोठी आहे. किंवा काही कारणांनी जर तुम्ही तुम्हाला जर मैदान सोडायचं असेल किंवा काय असेल, तुम्ही जर एका 10 सेकंदाच्या आत ते मैदान सोडलं नाहीत तर तुम्हाला 1 मिनिट एक खेळाडू कमी घेऊन खेळावा लागणार आहे. आणि या इतक्या वेगवान खेळामध्ये तुम्हाला सांगतो, इतक्या वेगवान खेळामध्ये तुम्हाला जर 1 मिनिट एक खेळाडू कमी घेऊन खेळायला लागणार असेल तर सामन्याचं चित्र पालटू शकतं, त्याच्यात एखादा गोल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी हे असे बदललेले नियम असतात आणि त्या खेळाडूंचा जो फिटनेस असतो, त्यांचे जे काय कॉर्डिनेशन असतं, स्ट्रॅटेजीज असतात, एकमेकाचे कच्चे दुवे शोधलेले असतात, आणि नेव्हर से डाय ॲटिट्यूड. म्हणजे मी कित्येक वेळा सामने असे बघितलेले आहेत की अक्षरशः शेवटच्या मिनिटामध्ये धडाधड 2 गोल होतात आणि अख्खा सामना एखाद्याच्या संघाच्या बाजूनी पलटतो. आणि तिकडे ते आपल्याला अफलातून हँड ऑफ गॉड म्हणतो किंवा काय, हे सगळे थरार आपल्याला पाहायला मिळतात. आणि आय एम शुअर ऑन पर्सनल लेवल आय विल नेव्हर मिस टू वॉच रोनाल्डो और मेस्सी, बिकॉज इट्स अल्टिमेट फिटनेस. तर एकंदर हा थरार सुरू होतोय. तुमचे आवडते खेळाडू कुठले आहेत हे तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या थरारक ज्या आठवणी असतील, जशा काही महत्वाच्या टप्प्यांबद्दल आम्ही चर्चा केली आहे, ते पण कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या भागामध्ये मी डॉक्टर निरगुडकर यांच्यासह आपली रजा घेते, पण पुन्हा भेटत राहू. जसे सामने पुढे जातील तसं मध्ये पुन्हा एकदा आपण या विषयावर बोलूया.